विश्वचषकाच्या मैदानात सध्या चेंडूपेक्षा रेड कार्डची चर्चा अधिक रंगली। अमेरिकेचा स्टार स्ट्रायकर फ्लोरिन बालोगुन याला मिळालेल्या एका वादग्रस्त रेड कार्डने फुटबॉल चाहत्यांना आणि तज्ञांनाही विचार करायला भाग पाडले। काय आहे हे प्रकरण आणि का होत आहे यावर इतका मोठा वाद, जाणून घेऊया या विशेष बातमीमध्ये। नमस्कार, मी हर्ष, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। घटना घडली अमेरिका आणि बोस्निया हर्जेगोविना यांच्यातील सामन्यादरम्यान। अमेरिका 2-0 ने सामना जिंकण्याच्या तयारीत असतानाच दुसऱ्या हाफमध्ये फ्लोरिन बालोगुनला मैदानातून बाहेर काढण्यात आलं। पंचांनी सुरुवातीला हा निर्णय दिला नव्हता, पण वार म्हणजेच व्हिडिओ असिस्टंट रिव्ह्यूची मदत घेतल्यानंतर हे कार्ड देण्यात आलं। या निर्णयामुळे अमेरिकेचे प्रशिक्षक मॉरिसिओ पॉचेटिनी चांगलेच संतापले। त्यांनी याला नैसर्गिक क्रिया म्हणत पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। परिणामी बालोगुन आता बेल्जियम विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याला मुकणार आहे। आता प्रश्न असा पडतो, रेड कार्ड म्हणजे नक्की काय? 1966 मध्ये रेफरी केन ॲस्टन यांनी ट्रॅफिक सिग्नलच्या धर्तीवर शिस्तबद्ध पद्धत सुरू केली। पिवळे सावध व्हा, लाल खेळाबाहेर। पण आज स्लो मोशन रिप्लायमुळे एखाद्या खेळाच्या तीव्रतेलाही हेतुपूर्वक गुन्हा मानले जाते का, असा सवाल दिग्गज खेळाडू थियरी हेनरी यांनी उपस्थित केलाय। या वादाला आणखी खतपाणी मिळालं आहे ते स्टार खेळाडूंना मिळणाऱ्या वागणुकीमुळे। प्रेक्षकांचा आरोप आहे की लिओनेल मेसी सारख्या मोठ्या खेळाडूंनी केलेले गंभीर फाऊल दुर्लक्षित केले जातात, पण बालोगुन सारख्या खेळाडूंना मात्र तात्काळ रेड कार्ड दाखवलं जातं। सोशल मीडियावर मेसीच्या जुन्या फाऊलचे व्हिडिओ व्हायरल होत असून हा भेदभाव का, असा सवाल विचारला जात आहे। विश्वचषकाच्या इतिहासात अशी वादग्रस्त रेड कार्ड्स काही नवीन नाहीयेत। 1998चा डेव्हिड बेकहम असो, 2006 मध्ये वेन रूनीचे स्टंपिंग प्रकरण किंवा झिनेदिन झिदानची ती प्रसिद्ध हेडबट घटना, या सर्व घटनांनी फुटबॉलच्या इतिहासात कायमचे स्थान मिळवले। सध्याच्या नियमांनुसार फिफाकडून एक सामन्याची बंदी असताना बालोगुन अपील करू शकत नाही। जर अमेरिकेने बेल्जियमला हरवलं तरच बालोगुन उपांत्यपूर्व फेरीत परत येऊ शकेल। आता फुटबॉलच्या मैदानात हे रेड कार्ड अजून किती वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं, बालोगुनला दिलेले रेड कार्ड योग्य होते की पंचांनी घाई केली? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।